स्वामीभक्त हो, जीवनाचा प्रवास जो आहे तो निरंतरपणे खाच खळग्यांचाच प्रत्येकाच्या अनुभवाला येतो. होय, जीवनाचा रस्ता ज्याच्यावरून आपण क्रमण करत असतो तो असा सरळ धोपट मार्ग कधीच नसतो. मग तो कोणी असू द्या, गरीब असू द्या वा श्रीमंत असू द्या, प्रत्येकाच्या वाट्याला हा अशाच प्रकारचा रस्ता प्राप्त होतो. आणि ह्याला कारण काय आहे तर आपल्या अनंत जन्मातील जी बरी वाईट कर्म आपल्याकडून घडलेली असतात, ती कर्म जेव्हा आपल्या समोर प्रारब्ध म्हणून उभी राहतात त्यावेळेला आपण अशा खाच खळग्यांच्या मार्गाचा अनुभव करतो. कधी कधी आपण त्या खाच खळग्यांचा आनंदही घेतो, कधी कधी आपण त्या खाच खळग्यांमुळे पीडितही होतो. आपण म्हणाल आनंद कसा घेतो आपण? गाडी जर खाच खळग्यातून जात असेल तर त्याचा आनंद कसा काय प्राप्त होईल? आपण जर खाच खळग्यांच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीमध्ये आपल्या सोबत जर लहान मुलं असतील तर जेव्हा गाडी वर खाली होते ना त्या खड्ड्यांमुळे, तेव्हा ती लहान मुलं त्याचा निश्चितपणे आनंद घेतात. त्यांना फार गंमत वाटते बघा. तेव्हा अरे वा छान हसते, गाडी वरती जाते खाली जाते. लहान मुलं त्याचा आनंद घेतात. कारण का? तर त्यांचं अंतःकरण जे आहे ते निर्विकार असतं, निष्पाप असतं. त्यामध्ये कोणत्याच विकाराचा संचार झालेला नसतो. त्यामुळे जी परिस्थिती मिळेल, जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीचा ते आनंद घेत राहतात. म्हणजेच काय तर लहान मुलं आनंद घेत आहेत, त्याचे आई वडील मात्र चिडचिड करतायत. अरे काय हे रस्ते, या सरकारनं रस्ते चांगले बनवले नाहीत. होय, सरकारचं जे काही कर्तव्य आहे ते सरकार पार पाडत असतं. मात्र त्या परिस्थितीमध्ये आई वडिलांची चिडचिड होते आहे आणि लहान मुलं मात्र त्याचा आनंद घेत आहेत. यावरून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण काय शिकावी जीवनामध्ये, ती म्हणजे आपलं अंतःकरण जे आहे ते निर्विकार करण्याचा प्रयत्न करावा, ते निष्पाप करण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये जे विकार शिरलेले आहेत त्या विकारांना दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि तसं जर झालं तर कोणतीही परिस्थिती असली जीवनामध्ये, तसं जर झालं तर जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असू द्या, आपण निश्चितपणे आनंदाचा अनुभव करतो. मग आपण म्हणाला अहो पण हे ठीक आहे, बोलायला सोपं आहे, पण ते अंतःकरण निर्मल आणि निष्पाप कसं करायचं, त्याला निर्विकार कसं करायचं? तर त्याचं उत्तर सोपं, सरळ आणि साधं आहे. स्वामी चरण धरावे आणि स्वामी नाम घ्यावं. कारण श्री स्वामीदेव हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आणि त्या परब्रह्माच्या चरणी जर आपण आश्रय प्राप्त करून घेतला आणि त्या परब्रह्माच्या नामामध्ये जर आपण निरंतरपणे दंग राहिलो तर आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे जे विकार आहेत त्या विकारांचं निश्चितपणे विसर्जन होतं. होय, त्या विकारांचं निश्चितपणे विसर्जन होतं. म्हणजेच विकार आपल्या अंतःकरणामध्ये शेष राहत नाहीत आणि त्या विकारांची पुन्हा निर्मिती सुद्धा होत नाही. जोपर्यंत आपण स्वामी चरणाचा आश्रय धरून आहात आणि स्वामी नामामध्ये दंग आहात. कारण हे परब्रह्म जे आहे ते निर्विकार आहे, ते सत आहे, त्यामध्ये कधीच परिवर्तन होत नाही.
स्वामी कधीच बदलत नाहीत. बदलतो भक्ताचं अंतःकरण. स्वामी निरंतरपणे आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत असतात. जो झोळी उघडून उभा आहे त्याच्या झोळीमध्ये ते पडतं, आणि जो ताठरपणाने उभा आहे त्याच्या झोळीमध्ये काहीही पडत नाही. हे परमसत्य आहे. आणि म्हणून काय करावं? स्वामी चरणाशी स्वतःला संलग्न करावं आणि त्यांचं नाम जे आहे त्या नामाचा नाद निनाद आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर कसा उमटेल याचा जर विचार केला आणि तसं जर आपल्याकडून घडलं तर परिस्थिती कोणतीही असू द्या, आपल्या ठाई आनंद निश्चितपणे नांदेल. आणि याची शाश्वती स्वामींकडून आहे. होय, मात्र त्यासाठी स्वामींबरोबर आपण कधी व्यवहार करू नये. आपल्याला सांगतो, एक भक्त मध्येच मला भेटायला आला. गेले 15 ते 16 वर्ष तो आमच्या संपर्कामध्ये आहे. किती? 15 ते 16 वर्ष. तो भेटायला आला आणि मला म्हणाला, काय हे काय चाललंय? म्हटलं, काय झालं बाबा, काय झालं? काय चाललंय म्हणजे काय चाललंय? स्वामी माझं काहीच काय मला देत नाहीत, माझं काहीच काम करत नाहीत. मी स्वामींसाठी काय काय केलं? हो हो, मग मी एवढं स्वामींसाठी केलं, मग स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाहीत. त्याला म्हटलं, अरे बाबा, तू मला प्रथम भेटलास 15-16 वर्षांपूर्वी. ते म्हणाले, हो मला आठवतंय. अरे त्यावेळेला तू रस्त्याच्या बाजूला ते पत्रे लावून बसला होतास. तेव्हा तू रस्त्याच्या बाजूला, सत्य आहे, पत्रे लावून बसला होतास आणि त्यावेळेला तू स्वामी चरण धरलेस, स्वामी नाम घेतलंस, आमच्या संगतीमध्ये आलास आणि तुला आम्ही स्वामींच्या कृपेने स्वामी नामाची आंघोळ घातली. आणि त्यानंतर जिथे तू पत्रे लावले होतेस तिथेच आज तू उंच इमारत निर्माण केली आहेस स्वामींच्या कृपेने. आता तू म्हणतोस की मी स्वामींसाठी एवढं केलं आणि स्वामी माझ्यासाठी काही करत नाहीत. तर म्हटलं, आपण एक काम करूया. मी स्वामींना प्रार्थना करतो, स्वामी, या आपल्या भक्ताचं म्हणणं असं आहे की याने आपल्यासाठी खूप काही केलंय, पण आपण त्याच्यासाठी काही केलेलं नाही. मी त्याला म्हटलं, बाबा, हिशोब ठेवण्याचं काम काय माझ्याकडे स्वामींनी दिलेलं नाही. मी कुठले हिशोब ठेवत नाहीत, पण त्यांच्याकडे सुपर कॉम्प्युटर आहे. प्रत्येकाचा हिशोब त्यांच्याकडे लिहिलेला असतो. त्यामुळे आपण स्वामींना प्रार्थना करतो. म्हटलं मी. तो म्हणाला, काय प्रार्थना करताय? म्हटलं, स्वामींना सांगतो, स्वामी, या भक्ताने आपल्यासाठी खूप काय केलं असं त्याचं म्हणणं आहे आणि आपण त्याच्यासाठी फार काही केलं नाही असंही त्याचं म्हणणं आहे. तरी आता आपण हिशोब करा. या भक्ताने आपल्यासाठी जास्त केलं असेल आणि आपण त्याच्यासाठी कमी केलं असेल तर या भक्ताला आपण भरपाई द्या. या भक्ताला भरपाई द्या. आणि जर आपण जास्त दिलंय आणि या भक्ताने कमी केलं असेल तर आपण या भक्ताकडून वसुली करा. चालेल का? अरे असं कसं म्हणताय तुम्ही? अरे असं कसं म्हणताय? ही कुठली पद्धत तुमची? अरे बाबा, काय आता तू व्यवहार करायला आलास म्हणून मी व्यवहाराचं बोललो. तू व्यवहार करायला आलास म्हणून मी व्यवहाराचं बोललो. पण व्यवहाराचं पाहताना तू तुझ्या झोळीत किती पडलंय हे तू कधीच पाहिलं नाहीस. तू जे काय तुटपुंज काय काय केलंस त्याचा मात्र हिशोब तू लिहून ठेवलायस असं मला वाटतं. स्वामी भक्त, हो, काय आहे की प्रत्येकाला असंच वाटत राहतं की आपण स्वामींसाठी खूप करतो पण स्वामी मात्र माझ्यासाठी काही करत नाहीत. अरे आपल्याला जे वाटतं ना की मी स्वामींसाठी करतोय ते सुद्धा तेच आपल्याकडून करून घेत असतात बाबा. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी स्वामींना काय दिलं आणि स्वामीने मला काय दिलं याचा हिशोब ठेवत बसायचं नाही. कारण
तो हिशोब ठेवणं आपलं काम नाही. आपण स्वार्थी असल्याने आपण फक्त जे केलं तेवढंच लक्षात ठेवतो. समोरच्याने आपल्यासाठी काय केलं याचं काही आपल्याला भान राहत नाही. आणि म्हणून त्या भक्ताला सांगितलं, अरे बाबा बघ, तुला जर हे मान्य असेल तर आपण स्वामींना सांगूया. तर त्याने त्वरित हात जोडले. नाही ना, असं काय करू नका तुम्ही, असं काही करू नका, कारण स्वामींनी सुद्धा मला दिलंय. अरे मग कशाला बोमा मारतोस? स्वामी नाम घे, स्वामी चरणांचा आश्रय सोडू नकोस. या दोन गोष्टी जर तुझ्याकडून घडल्या तर आजही ते निरंतरपणे आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. तू जर झोळी पसरून उभा राहिलास लीनपणे तर निश्चितपणे तुझी झोळी ते आजही भरतील. मात्र तू जर असं म्हणालास की मी एवढं केलं आणि स्वामींनी काहीच नाही केलं, तर तू स्वतःच्या नुकसानीला कारणीभूत होशील. स्वामी भक्त हो, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जीवनामध्ये आपण या गोष्टीचा कधी विचार करत नाही. मला श्वास घ्यायला मिळतात कारण माझ्यावर स्वामींची कृपा आहे. माझा श्वास चालू आहे कारण माझ्यावर स्वामींची कृपा आहे. माझ्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडतायत कारण माझ्यावर स्वामींची कृपा आहे. आणि म्हणून जे परब्रह्म निरंतरपणे माझ्याकडे कृपादृष्टीने पाहतय त्या परब्रह्माशी कधीच व्यवहार करायला जायचं नाही, कारण तो व्यवहार काही आपल्याला झेपण्यातला नाही. कारण ते निरंतरपणे देत असतात, आपण निरंतरपणे घेत असतो, मात्र त्याचा हिशोब आपण ठेवत नाही. आपण तुटपुंज काहीतरी करतो आणि त्याचा हिशोब ठेवतो आणि मग त्याचा हिशोब आपण करायला बसतो आणि तो हिशोब आपल्या विरोधात जाऊ शकतो. आणि म्हणून निरंतरपणे त्यांच्या चरणाशी राहावं आणि त्यांचं नाम घ्यावं. नाम घेताना सुद्धा मोजदाद ठेवू नये. निरंतर घ्यावं, अगणित घ्यावं, म्हणजे ते सुद्धा अगणित अशी कृपा करतात. म्हणून स्वामी चरणाशी आल्यानंतर आपण आपल्याकडून समर्पण कसं घडेल याचा विचार करावा. आणि गावखडीमध्ये निश्चितपणे चैतन्य नांदतय. होय, जो जो शुद्ध भक्तिभावानं लीन भावानं इथे शरणागत होईल तो निश्चितपणे अनुभव करेल. आणि आपल्या याच्या पुढचं सांगतो, गावखडी हे मोक्षाचं गाव आहे. गावखडी हे मोक्षाचं गाव आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मोक्ष म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की मृत्यू झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. तसं नाहीये बाबा, तसं नाही. सदेह मुक्ती प्राप्त होते आणि ती गावखडीला प्राप्त होण्याची दाट शक्यता निर्माण होते. कारण गावखडीमध्ये प्रत्यक्ष ते परब्रह्म चैतन्य रूपानं नांदतय. म्हणून गावखडीशी जेवढं जास्त संलग्न होता येईल तेवढं होण्याचा प्रयत्न करा. आपलं जीवन जे आहे ते निश्चितपणे स्वामींच्या कृपेने आनंददायी होईल. होय, आपल्या जीवनामध्ये आनंद भरभरून वाहू लागेल. मग त्या आनंदाचा उपभोग कसा घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून. स्वामी भक्तांनी स्वार्थी होऊ नये. मला आनंद मिळाला तर मला हवा तेवढा मी ठेवावा आणि उरलेला जो जो भेटेल त्याला वाटत फिरावा. म्हणजे माझी आनंदाची ठेव जी आहे ती कधीच रिक्त होत नाही. जो जो भेटेल त्याला मी आनंद दिला तर तोही मला आनंद देतो. कारण ज्याच्याकडे जे आहे तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो. मी त्याला आनंद दिला तर तो मला आनंद देईल, कारण माझ्यामुळे त्याला आनंद प्राप्त झाला आणि त्यामुळे तो मला आनंद देतो. मला आनंद प्राप्त झाला स्वामींमुळे. अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती जीवनामध्ये निरंतरपणे घडत राहते. आणि म्हणून आपण काय करावं स्वामीभक्त हो, जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात.
होय, ते आपल्याच मागील कर्मांमुळे आपल्याला प्राप्त झालेले भोग आहेत. स्वामींनी म्हटले भोग भोगून संपवावे, भोग भोगून संपवावे. मात्र स्वामींच्या संगतीत असताना कितीही वाईट भोग असले तरी सुद्धा त्या वाईट भोगांची झळ काही भक्तांना ते लागू देत नाहीत. आणि म्हणून वाईट परिस्थिती कितीही तीव्र असली तरी स्वामी भक्तांनी जीवनात डगमगायचं नाही. आपण डगमगायचं नाही, अरे माझ्या जीवनात काहीच घडत नाही, माझ्या जीवनात काहीच घडत नाही म्हणून मी निराश व्हायचं नाही. कारण काहीच घडत नाही ही सुद्धा एक घटना आहे आणि ती घटना माझ्या भविष्याला आकार देत असते. फक्त मी माझं अंतःकरण जे आहे ते शांत आणि निर्मल ठेवायचं आणि त्या अंतःकरणाला स्वामी चरणावर समर्पित करायचं. आपलं भविष्य जे आहे ते निश्चितपणे उज्ज्वल करण्याचं काम स्वामी करत असतात. आपण इथून जाताना आपल्या सोबत इथे जो चैतन्याचा ठेवा आहे तो भरभरून घेऊन जावा. त्या चैतन्याच्या सोबत आनंद आहे, कारण त्यांचं जे स्वरूप आहे ते सच्चित आनंद स्वरूप आहे. त्यामुळे त्यांच्या चरणी आनंद आहे, तो आपण आपल्या घरी घेऊन जावा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला द्यावा, आपल्या आप्त इष्टांना द्यावा, जो जो भेटेल त्याला द्यावा. आणि या विश्वामध्ये आनंद नांदण्यासाठी छोटस एक काम आपल्याकडून घडेल तसं आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःचं जीवन जे आहे ते आनंददायी करून घ्यावं. मात्र आनंददायी होताना, आनंदाचा उपभोग घेताना आपण स्वामींबरोबर कोणत्याच प्रकारचा व्यवहार करू नये. श्री स्वामी